क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया गगिया 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 रे गगिया 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 रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया गगिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया अरे म्हणतात की फुलाचा इतिहास त्या कळ्याने लिहिला आहे फुलाचा इतिहास त्या कळ्याने लिहिला आहे या रात्रीचा इतिहास त्या चांदण्याने लिहिला आहे या रात्रीचा इतिहास त्या चांदण्याने लिहिला आहे आम्ही जीवन जगतो स्वाभिमानाने ठाकरे साहेब आम्ही जीवन जगतो स्वाभिमानाने कारण आमच्या जीवनाचा इतिहास त्या महात्यागी बाबाने लिहिला आहे महात्यागी बाबाने लिहिला आहे आणि म्हणून सर्व शोकांच्या कॅन्सरकडे लक्ष आपण बोलण्याकडे लक्ष नाही काही हरकत नाही आणि म्हणून काय म्हणतो बाबाचं स्वागत कसं करतोय का आणि म्हणून नंदना 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 नंदनहारी सरस्वतीच्या नंदना विठोबाजीच्या नंदना नंदनहारी आज माझी तुला ही वंदना आज माझी तुला वंदना आज माझी तुला वंदना नंदना
तुला हे वंदना 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 आज भंडारा जिल्हा असो, नागपूर जिल्हा असो, चाहे गोंदिया जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो रे, पण या चारही दिशामध्ये माझ्या बाबाचं नाव गाजत आहे. कारण का गाजत आहे? या चारही दिशामध्ये माझ्या बाबाचं नाव गाजत आहे. कारण एक मन आहे, मरावे पण जगी कीर्ती रूपी उरावे. उरावे. या म्हणणीप्रमाणे या जगाच्या पाठीवरती त्या महान त्यागी बाबाने कीर्ती केली. आज आम्ही या मार्गाशी जुळलो नसतो तर आज आमच्या जीवनाचं सोनं हे झालं नसतं. इथं आले असते का तुम्ही बसाले? नाही ना, आले असते का? नाही ना. पण त्या बाबाने चंदनापरी काळाची झाली, रक्ताचं पाणी केलं, गावोगावी गेले बाबा, चर्चा बैठक घेतल्या आणि या मानव धर्माची बाबाने आम्हाला दिशा दाखवली. आज हे दिशा आम्हाला दिसली नसती ठाकरे साहेब, बलोटे साहेब, तर आज आम्ही बाबाची सेवक झालो नसतो आणि आमच्या जीवनाचा उद्धार हा झाला नसतो. ऐका काय म्हणता सुंदर. ऐका, जगात तुझे चिंतन करती, तू सेवकाचा आहे सदाता. जगात तुझे चिंतन करती, तू सेवकाचा आहे सदाता. जगात तुझे चिंतन करती, तू सेवकाचा आहे सदाता. शब्द रूपी वाहित तुझला, चरणी ठेवूनी तुझ्या रे माता. शब्द रूपी वाहित तुझला, चरणी ठेवूनी तुझ्या रे माता. शब्द रूपी वाहित तुझला, चरणी ठेवूनी तुझ्या रे माता. ही जगात तुझे चिंतन करती, तूच सेवकाचा दाता. अरे शब्द रूपी मी वाहित तुझला, चरणी ठेवून माता. ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो, ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो, त्या दिवशी भगवंतासमोर एक वचन ठेवलं. ते वचन कोणतं सांगा? ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो तर त्या भगवंतासमोर आम्ही वचनबद्ध झालो आणि ते वचन आम्ही भगवंताला आणि बाबाला दिलं. ते वचन कोणतं? मरियाजीये भगवत नाम, भगवत नाम पराणी. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, तोपर्यंत त्या भगवंताच्या चरणाखाली जगणे आणि मरणे आहे. कारण त्या भगवंताला वचन दिलंय. म्हणूनच
या जगामध्ये त्या बाबाने एवढी महान कृपा करून ठेवली माय बाप आणि म्हणून काय म्हणतो जगाचा तोज पंगाला करते तुझे वागाचा पाय जगाचा जगाचा तोज विचार करते तुझे वागाचा पाय जगाचा शब्द रूपी वाहित तुझला चरण ठेवून तुझा रे माता शब्द रूपी वाहित तुझला चरण ठेवून तुझा रे माता ओ नंदन 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 हरी नंदन 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 हरी सर्वस्वतीच्या नंदना विठोबाजीच्या नंदना नंदन हरे आज माझी तुला आहे वंदना आज माझी तुला आहे वंदना रंगना 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 सर्वस्वत जगतना सर्वस्वत जगतना रंगना आज माझी तुला आहे वंदना आज माझी तुला आहे वंदना 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 या मानवावरती कितीतरी दुःख आले हो आणि या दुःखाच्या पायी हा माणूस मासोडी सारखा तडपडत होता जेव्हा या मानवावरती दुःख होते तेव्हा हा माणूस मासोडी सारखा तडपडत होता अरे असं वाटायचं की एखाद्या तलावात जावा आणि आत्महत्या करून टाकावी रे अरे या दुःखाच्या पायी एखाद्या विहिरीत जावं आणि स्वतःला संपून टाकावं माय बाप हो ही परिस्थिती या मानवावर घडत होती आणि आजही घडत आहे त्या दुःखाच्या भ्रमामध्ये तो माणूस म्हणतो देवा अरे लहानपणी मारून टाकला असतं तर बरं झालं असतं रे लहानपणी अरे मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं रे पण हे दुःख माझ्यानं पाहणं होत आणि ज्या वेळेस आम्ही दुःख घेऊन एका मार्गदर्शकाच्या घरी जातो आणि ज्यावेळेस ती ज्योत त्या भगवंताची जेव्हा आमच्या निवासस्थानी जळायला लागते आणि जेव्हा आम्हाला शब्द मिळतो तर केलेल्या कार्यामध्ये सर्व दुःख ते बाबा हनुमानजी आणि बाबा जिंदगी दूर करतात माय बाप हो आज या बाबाच्या चरणाखाली गेलो नसतो तर आज त्या एका भगवंताची ओळख आम्हाला झाली नसती सर्वात पहिले एक गोष्ट सांगतो माय बाप हो या मानव धर्माचा मूळ आधार आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी लक्षात ठेवा या मानव धर्माचा मूळ आधार आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्या शोकाला बाबा जुमदेवजी कळला तर त्याला परमात्मा कळला ज्या शोकाला या मानव धर्माचा बाबा जुमदेवजी नाही कळला त्याला परमात्मा अजिबात कळणार म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजीची ओळख करणं महत्वाचं आहे बाबा जुमदेवजी काय होते त्यांनी काय केलं या विचारधारेवर आपल्याला चालायचं आहे आज देह बनवला पण भगवंत आम्ही डोळ्यानं नाही पाहिला का पण या मानव धर्मामध्ये बाबा जुमदेवजीनं आम्हाला शब्द रूपामध्ये भगवान बाबा हनुमानजी दाखवला ना आणि त्या शब्दावरती आमचं दुःख दूर झाले ऐका समोर काय म्हणतो
पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता भगवंता अरे सर्व काही देहामध्ये जीव दिला रे डोळे दिले हात दिले कान दिले पाय दिले रे तरी पण मला माझा भगवंत डोळ्यानं दिसत नाही आता शोधू तरी कुठे रे मी देवा तुला भगवंता कुठं तरी शोधू पण ज्या वेळेस आम्ही या मार्गामध्ये जातो ज्या वेळेस आम्ही या मार्गामध्ये जातो आणि जेव्हा त्या भगवंतासमोर आमची झोप जेव्हा आमच्या घरी जळायला लागते अरे किती जरी दुःख असले तर ते भगवंत समोर ठेवलेलं दुःख भगवंत नाहीसा करतो आज या जगाच्या पाठीवरती तो महात्यागी आला नसता तर एका भगवंताची ओळख आम्हाला झाली नसती आई बापू आणि म्हणून तो भगवंत कोणी दाखवला ऐका डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता दिव्य ज्योती या कृपेने दूर झाली माझी चिंता देवराजे तुझ्या कृपेने दूर झाले माझे देता देवराजे तुझ्या कृपेने दूर झाले माझे देता डोळे असून पाहू कसा रूप तुझे भगवंता आणि दिव्य ज्योती या कृपेने दूर झाली माझी चिंता अरे अनेक प्रकारची चिंता या मनामध्ये होती देवा मी काय करू मरून जाऊ का काय असं आम्हाला वाटायचं या दुःखाच्या पायी वैद्यवानी केली डॉक्टर उपचार केले पण जीवाला समाधान नाही झालं बरबाद झालो शेवटी रुपयाने बरसात लागली परिवार हालतीच्या कसोटीवर येऊन गेला त्या परिवाराला अश्रूच्या धारा डोळ्यामध्ये लागल्या देवा कुठं लपला असेल रे कुठं लपला असेल आमच्यासाठी तो परिवार एका मासोली सारखा तडपडून राहिला पण सहारा देणारा नाही भेटला पण ज्यावेळेस आम्ही या बाबाच्या मार्गामध्ये आलो आणि जेव्हा त्या मार्गदर्शकाने एका भगवंताची ज्योत आम्हाला जाळायला दिली 3, 7 ते 11चे ज्याप्रमाणे आम्हाला कार्य मिळतात ते कार्य करत गेलो आणि आमच्या परिवाराचे दुःख दूर होत गेले आणि एक भगवंताने आम्हाला पोटाशी धरला माय बापू तो भगवंत बाबाने आम्हाला दाखवला ऐका डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता डोळे असून पाहू कसा मी रूप तुझे हे भगवंता दिव्य ज्योती या कृपेने दूर झाली माझी चिंता देवराजे तुझ्या कृपेने दूर झाले माझे देता नंदना 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 रे नंदना 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 रे सर्व ज्योतीच्या नंदना गोविंदो माझीच्या नंदना नंदना रे आज माझी तुला आहे वंदना रे आज माझी तुला आहे नंदना 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 सर्वज्ञ नंदना सर्वज्ञ नंदना नंदना आज माझे तुला हे वंदना आज माझे तुला हे वंदना सर्वांना माहित आहे 1996 सालामध्ये लक्षात ठेवा 1996 सालामध्ये 11:35 बाबाचा मृत्यू झाला बरोबर 1996 सालामध्ये 11:35 बाबाचा मृत्यू झाला आणि बाबा आम्हा तुम्हाला सोडून गेले बरोबर
गेले ना सोडून? बाबा आहेत का? आहेत का? बाबा आम्हाला सोडून गेले, दिसते का? बाबा जमलेजी पाहिला का? नाही पाहिला. पण माय बाप आजपर्यंत माझे भजनाचे आणि कलापथकचे कार्यक्रम किती झाले याची मला गिनती नाही. पण ज्याही गावात जातो त्याही गावात सांगतोय की या मानव धर्मामध्ये माझ्या बाबा जमलेजीचा मृत्यू झालेला नाही. या मानव धर्मामध्ये माझ्या बाबाचा मृत्यू झालेला नाही. अरे बाबाचा मृत्यू झाला असता तर त्याच ठिकाणी हा परमात्मा मार्ग थांबला असता, बाबाचा सेवक घडून आलेला नसता. पण दिवसादिवस बाबाचे सेवक होऊन राहिले का नाही? मग बाबाचा मृत्यू कुठं झाला सांगा? कुठं झाला? बाबाचा मृत्यू या मानव धर्मामध्ये झालेला नाही. अरे बाबा जरी स्वर्गात गेले असतील पण आज आम्हा सेवकांना कळलं पाहिजे की ती स्वर्ग काय आहे. माय बाप तो स्वर्ग म्हणजे दिया आहे. लक्षात ठेवा, आमच्या सेवकासाठी तो स्वर्ग म्हणजे दिया आहे. मग तुम्ही सांगा बाबा स्वर्गात आहेत की देहात आहेत? बाबा स्वर्गात आहेत की देहात आहेत? या देहात आहे, या देहात आहे. अरे बाबा जुमदुलीचा मृत्यू झाला असता तर हा परमात्मा मार्ग राहिला असता का? राहिला असता. रोज सेवक होऊन राहिले, मग बाबाचा मृत्यू झाला कुठं? बाबा कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहे. जोपर्यंत धरती चंद्र सूर्य आकाश आहे तोपर्यंत महान जागी बाबा जुमदुलीची आणि भगवान बाबाची कृपा ही जागृत आहे. आज ती कृपा जागृत नसती तर तुम्हा आम्हाला मिळाली नसती. म्हणून या मानव धर्मामध्ये बाबाचा मृत्यू झालेला नाही. लक्षात ठेवा. म्हणून बाबा सांगायचे की सेवक अरे तू मुझे का ढूंढ रहा, मैं 24 घंटे तेरे बाबा आपल्या पाठीशी आहे माय बाप. आणि बाबाचा मृत्यू या मानव धर्मामध्ये झालेला नाही. आज ज्याच्या भरोश्यावर आम्ही जीवन जगत आहोत तो भगवान बाबा हनुमानजी आणि बाबा जुमदुली आहे. ऐका समोर काय शेवटच्या काळामध्ये काय म्हणतो बघा. सद्गुरु माझे बाबा जुमदेवजी निघून गेले ते स्वर्गाचा. सद्गुरु माझे बाबा जुमदेवजी निघून गेले ते स्वर्गाचा. सद्गुरु माझे बाबा जुमदेवजी निघून गेले ते स्वर्गाचा. सेवक उमेशा काय न करतो होऊन या चरणाचा दास. सेवक उमेशा काय न करतो होऊन या चरणाचा दास. सेवक उमेशा काय न करतो होऊन या चरणाचा दास. त्या भगवंताला आणि बाबाला सद्बुद्धी मागतो की भगवंता दिवसभरापासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुझ्या चरणाखाली तुझ्या नावाखाली हा कार्यक्रम पार पडला. पण या ठिकाणी आमच्या शोकाच्या वतीनं हा कलापथक कार्यक्रमाचं आयोजन केलं तर बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीमध्ये गोड होऊ द्या आणि आम्हा सर्वांना सुखाची छाया द्या, आम्हा सर्वांना सद्बुद्धी द्या. आणि काय म्हणतो उभे
नंदन 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 सरस्वतीच्या नंदना विठोबाजीच्या नंदना नंदन आज माझी तुला आहे वंदनहारी आज माझी तुला आहे वंदना सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकट्याने जयघोष करू भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागे बाबा जुमदेव जी की जय परमात्मा हाय. सर्वांना नमस्कार स्वागत समारंभ घेऊ शकता.